नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. जसे की आपल्याला माहिती आहे की आपली महाराष्ट्र सेट एक्झाम एप्रिलमध्ये झालेली होती. अजूनही त्याचा रिझल्ट लागलेला नाहीये. खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारताय, युनिव्हर्सिटीला कॉल करताय, सर महाराष्ट्र सेटचा रिझल्ट कधी येईल? तर शेवटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काल दिनांक 4 जुलैला एक पब्लिक नोटीस जाहीर केली आहे. ठीक आहे. जसं की आपण बघू शकतो, आपण ऑफिशियल वेबसाईटवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जो महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट करवतो त्याची ऑफिशियल वेबसाईटवर आहे. जसं आपण इथं सेट एक्झामिनेशन डिपार्टमेंटवर क्लिक करू, आपल्याला एक विंडो बघायला भेटेल, जिथं आपल्याला एक आता न्यू पब्लिक नोटीस आपण बघू शकतो. पब्लिक नोटीस रिगार्डिंग रिझल्ट ऑफ सेट एक्झामिनेशन. जसं आपण याच्यावर क्लिक करू, आपल्याला एक पब्लिक नोटीस बघायला भेटेल, जी की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर करण्यात आलेली आहे. तर जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे फक्त आपण त्याच्यावर चर्चा करू. इथे यांनी बघा काय लिहिलंय, प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पूर्णत्वास आले आहे. तर जे आपण एक्झाम दिली होती त्याच्या निकालाचं जे काम आहे जवळपास सगळंच काम झालंय. मग प्रश्न पडतो की नेमकी आपला जो रिझल्ट आहे कशामुळे पेंडिंग आहे, तर त्यांनी त्याचं पण कारण इथे दिलेलं आहे. परंतु सदर सेट परीक्षासाठी SEBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागण्यात आले असून म्हणजे आपण बघतोय की मागील काही दिवसापासून आरक्षणाचा मुद्दा चालू, आरक्षण दिले पाहिजे नाही दिले पाहिजे. तर इथं पुणे युनिव्हर्सिटीला राज्य शासनाकडून अजून निर्णय आलेला नाहीये की आरक्षण दिले पाहिजे नाही दिले पाहिजे, किती आरक्षण दिले पाहिजे. ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला जो खरं तर महाराष्ट्र सेटचा रिझल्ट आहे तो अडकून राहिलेला आहे. त्यांनी इथं पुढं सांगितलेलं पण आहे बघा, सबब राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होतात. जसंही त्यांना निर्णय भेटते लवकरात लवकर ते महाराष्ट्र सेटचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. आता ते डिपेंड करतंय की किती लवकरात लवकर राज्य शासन निर्णय देतो, त्यानुसार मग ते पुणे युनिव्हर्सिटी ते त्यावर ऍक्शन घेतील. ठीक आहे. ते हे सगळी गोष्टी हे एक इम्पॉर्टंट न्यूज होती. तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत याला लवकरात लवकर शेअर करा, कारण खूप सारे विद्यार्थी वेट करतायत, कारण खूप सारे इंटरव्ह्यू चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबाबत? कधी पर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो? कधीपर्यंत राज्य शासनाचा निर्णय येईल? जे पण आहे तुम्हाला वाटतंय हे बरोबर आहे या चुकीचं आहे, आपण काय करायला हवं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा. ठीक आहे. परंतु जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतंय की ज्यांनी आपली आन्सर की चेक केली, ज्यांना असं वाटतंय की नाही मला मार्क कमी पडतायत किंवा बाकी सेट एक्झामसाठी तयारी करताय किंवा नेट जे डिसेंबरची नेट एक्झाम आहे त्याच्यासाठी तयारी करतायत किंवा गेट एक्झामसाठी तयारी करतायत, तर त्यांच्यासाठी एक खूप सुवर्ण संधी आहे. जसं आपण बघू शकतो, जे विद्यार्थी सेट एक्झामसाठी किंवा गेटसाठी किंवा डिसेंबर 2024 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी एक खूप ब्रँड बॅच इथं तुमच्यासाठी आणण्यात आली आहे, इलाइट बॅच. या बॅच मध्ये शेवटी तुम्हाला काय बघायला भेटेल, कोणकोणते वैशिष्ट्य आहे या बॅच मध्ये, इथे तुम्हाला स्ट्रक्चर लाईव्ह भेटतील. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिल्याच दिवशी सगळं शेड्यूल मिळून जाईल की तुमचे किती क्लास होणार आहे, काय टायमिंग असणार आहे. आणि ऑर्गेनिक इनऑर्गेनिक फिजिकल डेली 3 क्लास होतील आणि बिलकुल बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला इथं शिकवलं जाईल. सोबत रेकॉर्डेड क्लास तुम्हाला पहिल्याच दिवशी भेटून जाईल. जर तुम्हाला असं वाटतंय की नाही माझी बाकी एक्झाम आहे, जशी सेट एक्झाम आहे किंवा बाकी जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याची एक्झाम लवकर आहे, तर मला लवकरात लवकर सिलेबस पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स बघून तुम्ही सिलेबस पूर्ण करू शकता. सोबत हाय क्वालिटी टॉपिक क्वेश्चन प्रॅक्टिस रेफरन्स बुकचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथं बघायला भेटतील. जे तुमचे डाऊट असतील ते डाऊट इथं सॉल्व्ह केले जाईल लाईव्ह क्लासमध्ये टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. कंप्लीट डिटेल सिलेबस इथं कव्हर केले जाईल. सेटचा, गेटचा, नेटचा जे तिन्ही एक्झाम आहे, तिन्ही एक्झामचा जो सिलेबस इथं कव्हर केला जाईल. फुल्ली सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इथं तुम्हाला भेटते, परंतु नेटचे प्रिव्हियस इयर भेटतील विथ सोल्युशन्स. मॉक टेस्ट एक्स्ट्रा लावायची गरज नाहीये. मॉक टेस्ट याच्यातच तुम्हाला इन्क्लूड केले जाईल. स्ट्रक्चर स्टडी नोट्स पण भेटतील तुम्हाला इथं. डाउनलोड केल्यावर तुम्ही स्टडी नोट्स तुम्हाला इथं बघायला भेटेल. तर आता तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची बातमी. जर तुम्ही CSI नेट एक्झाम जर क्वालिफाय करता डिसेंबर 2024, जर तुम्ही JRF क्वालिफाय झाले तर तुम्ही जी पण फी भरली आहे ते तुम्हाला 100% फी रिफंड केली जाईल. सोबत तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे भविष्यात, तुम्हाला PhD करायची आहे, कसा इंटरव्ह्यू द्यायचा,
कोणकोणते अजून दुसरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याची तयारी करू शकता, त्याचा फ्री मेंटरशिप प्रोग्राम मध्ये एनरोलमेंट तुम्हाला दिलं जाईल. जर तुम्ही LS क्वालिफाय होता तर तुम्हाला 80% फी परत दिली जाईल. सोबत मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला फ्री एनरोलमेंट असेल. तर आता सध्या ऑफर चालू आहे सेलिब्रेशन चॅम्पियन सेल. जसं तुम्ही बघताय की इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकलंय. तर असंही आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच यश आपल्याला पाहिजे. त्यासाठी एक खास ऑफर आहे तुमच्यासाठी. खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि राइट टाइम है. तर जर तुम्हाला एनरोल करायचा असेल, ठीक आहे, तर तुम्ही एनरोल करू शकता. इथं प्रोमो कोड तुम्हाला दिसत असेल कॅपिटल ARFAZ हे प्रोमो कोड यूज केल्यावर तुम्हाला नक्कीच इथं डिस्काउंट बघायला भेटेल. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक भेटेल किंवा ऑफिशियल जे ॲप आहे त्याच्यावरून पण तुम्ही या कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. तर मला असं वाटतंय की जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ही मी सांगितली आहे. जास्तीत जास्त आपले जे विद्यार्थी जे महाराष्ट्र सेटचा वेट करतायत, जे इंटरव्ह्यूची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड हॅपी लर्निंग. टेक केअर एव्हरीवन अँड सी यू.